मुंबई की पहचान और उसकी लचक के ध्वस्त होने को लेकर सियासत गर्मा गई है। आरोप है कि मुंबई को गुजरात की आर्थिक और प्रशासनिक मांगों से जोड़ा जा रहा है, जिससे महानगर पर बाहरी नियंत्रण बढ़ता दिख रहा है। जमीनों पर अतिक्रमण और संसाधनों की लूट को लेकर चिंता जताते हुए कहा जा रहा है कि मुंबई और महाराष्ट्र की रक्षा के लिए अब संगठित संघर्ष जरूरी है। और इसी बीच उद्धव ठाकरे और राज ठाकरे का एक मंच पर आना राजनीतिक ही नहीं बल्कि भावनात्मक रूप से भी बड़ा संदेश माना जा रहा है। ठाकरे बंधुओं के गठबंधन की घोषणा को मराठी अस्मिता और संस्कृति की रक्षा की दिशा में अहम कदम बताया गया है। विजय वडेट्टीवार ने कहा कि जब परिवार एकजुट होता है तो खुशी होती है और वही एकता मुंबई को मजबूत करने का आधार बन सकती है। वडेट्टीवार ने महाविकास अघाड़ी और कांग्रेस की भूमिका पर भी खुलकर बात की। उन्होंने कहा कि लोकसभा चुनाव में इंडिया अघाड़ी और विधानसभा में महाविकास अघाड़ी आगे रही, लेकिन स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव कार्यकर्ताओं की असली परीक्षा होते हैं। कांग्रेस ने साफ किया कि वो जाति या धर्म की राजनीति नहीं करती, बल्कि संविधान और विकास के आधार पर हर क्षेत्र को न्याय दिलाने में विश्वास रखती है। आने वाले चुनावों में जनता से विकास के लिए एकजुट होने की अपील की गई है। अशी भावना सुद्धा आम्ही व्यक्त करतो, पण एक लक्षात घ्या की काँग्रेसची पूर्वीपासूनची भावना ही मनसे बरोबर जाण्याची नव्हती, तर शिवसेनेबरोबर आणि शरद पवार साहेबांबरोबर जाण्याची कालही भावना होती, आजही आहे आणि उद्याही राहील। त्यामुळे आम्ही ते दोन भाऊ एकत्र लढतायत म्हणून आमचं काय होईल ते आमचं आम्ही बघून घेऊ। भाऊ, जसं लोकसभा निवडणुकीमध्ये बटोगे तो कटोगे असा नारा आला होता, तोच त्याची पुनरावृत्ती करत मराठी माणूस चुकला तर संपला असं उद्धव ठाकरे म्हणाले। त्याचा दुसरा अर्थ असा होता की मराठी माणसांनी आम्हाला मत द्यावे, काँग्रेसलाही मत देऊ नये, भाजपलाही मत देऊ नये। नाही, मराठी माणूस तो विचार करून निर्णय घेईल, पण एक आहे की मराठी माणूस महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण चाललं आहे, भाषेवरही चाललं आणि प्रांतावरही चाललेलं आहे, हे काय लपून राहिलेलं नाही। मी जरी काँग्रेसचा जरी असलो तरी जी वस्तुस्थिती आहे, मुंबई छाती ठोकून कोणी सांगो, कोणी चंद्र सूर्य असेपर्यंत सांगो, पण मुंबई बळकावण्याचा, मुंबईवर वर्चस्व निर्माण करून मुंबई ही गुजरातच्या दावणीला बांधण्याचं काम हे पद्धतशीरपणे सुरू आहे। आणि यामध्ये मुंबईची वाट लावण्याचं काम, मुंबईच्या जमिनी गिळंकृत करण्याचं काम आणि मुंबईवर पूर्णतः कंट्रोल आज जे दिसतंय ते गुजरातचं दिसतोय। आणि त्यामुळे मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, मराठी माणसाच्या हक्काचं संरक्षण करायचं असेल तर मराठी माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, ही त्यांची भावना आहे, आमचीही भावना आहे। हो, त्यावेळी मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत आले होते। आज त्यांना महापौर करायचा म्हणून ते मनसे सोबत गेले। काँग्रेसला आता हे उशिरानं कळलेलं आहे की आपण स्वबळावर राहिलं तरच फायद्याचा। म्हणजे आता काँग्रेसला पश्चाताप येत नाही का तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत जाणार? नाही, ती महाविकास आघाडी म्हणून, आपल्या इंडिया आघाडी म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे भाजपच्या विरोधातील पक्ष होते त्याचे मोड बांधण्याचं काम त्यावेळेस झालेलं होतं। त्याला इंडिया आघाडीचे अजूनही ते सदस्य आहेत, ते सोबत आहेत। तुम्ही प्रत्येक गोष्ट लोकसभेच्या, विधानसभेच्या निवडणुकीशी, स्थानिक निवडणुकाशी जोडणं, उद्या ग्रामपंचायतमध्ये युती का झाली नाही असंही विचारणार तर याचं उत्तर आमच्याकडे असणारच नाही। त्यामुळे नगर परिषद, नगरपंचायती किंवा ग्रामपंचायती मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसिधीने उत्साह नवा आणला। बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला।
क्वालिटी सोबत बरं का. City आहे तर शक्य आहे.